तर कोणी जरी म्हणत असं समजा की संविधान बदललं जाईल म्हणून, आम्हाला वाटत नाही की तेवढ्या जागा ह्या एखाद्या पक्षाच्या येतील आणि त्यांनी संविधान बदलतील. कारण या देशाचा जे ढाचा आहे, पूर्ण देश हा संविधानावरच उभा आहे. कारण या संविधानामुळे वेगवेगळ्या भाषा असलेले, वेगवेगळे राज्य असलेले सगळे एका जागी बांधले गेलेले आहेत. त्याच्यामुळं कोणी आलं आणि ते किती जरी प्रयत्न केला तर संविधान हे बदलणारं नाही आणि कोणी बदलू शकणार नाही. वकील एक नात्यानं मुंबईच्या एका जागेवर उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमचं म्हणणं असं आहे की वकील हा कायद्याचं पालन करणारा आहे. त्याच्यानंतर आपली जी घटना आहे ती निधर्मी आहे, काय एखाद्या म्हणजे जातीवर वगैरे आधारित नाही. आणि जो माणूस घटनेचं पालन करतो